विद्यार्थ्यांचा विषबाधा प्रकरणाने खळबळ. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांची रुग्णालय व शासकीय निवासी शाळेला भेट. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. समाज कल्याण विभागाचा अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा शहादा येथे विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच विद्यार्थी, पालक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. यानंतर दीपकभाई केदार यांनी समाज कल्याण विभागाचा अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेलाही भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, अन्न तयार करण्याची प्रक्रिया, साठवणूक आणि देखरेखीबाबत माहिती घेत या घटनेस नेमके कोण जबाबदार आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना दीपकभाई केदार यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या संबंधित घटनेस कारणीभूत असलेल्या अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. याचबरोबर त्यांनी असा आरोप केला आहे की या वसतिगृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असून येथे दलित व आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघाती घटना म्हणून न पाहता सर्व बाजूंनी निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. प्रशासनाचा हा सुनियोजित कट होता का याचाही तपास झाला पाहिजे असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या संदर्भात सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. दीपकभाई केदार यांनी पुढे सांगितले की सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी, दोषींना पाठीशी घालण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अन्न पुरवठा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात. दरम्यान या घटनेमुळे पालक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेनेही या प्रकरणाचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, शहादा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली, आपण आता पाहणी केली. काय वाटतं? विषबाधा हा प्रकार राज्यभर आम्ही बघितलेला आहे आणि राज्यभर अन्नामधून जे काही निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातंय त्याच्या केसेस सुद्धा बघितलेल्या आहेत. परंतु ही केस एकदम वेगळी आहे. तुम्ही जे काही विषबाधा किंवा अन्नाचा निकृष्ट दर्जा म्हणतोय तो प्रकार नाहीये. तर सुनियोजित कट करून दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं हत्याकांड करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. हा विषबाधा पुरता मर्यादित प्रश्न नाही. कारण जर थोडक्यात ते अन्न खराब आहे तर उलट्या झाल्या असत्या, पण पोरायच्या तोंडाला फेस आलाय. हे फेस येण्यामागचं कारण या सगळ्या विद्यार्थ्यांचं सामूहिक हत्याकांड करायचं होतं. हा असणारा त्याच्या मागचा मोठा कट आहे. ही 120(ब) ची केस आहे. राज्यामध्ये काय घडवायचं होतं हे कुणी प्लांट केलं, याला कोण जबाबदार आहे, या सगळ्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. जे काही कंत्राटदार आहेत या वसतिगृहाचा जो काही मुख्य कंत्राटदार आहे, हे 2-4 लोक जे महाराष्ट्रातले आहेत, कुणीतरी क्रिस्टल आहे, कुणीतरी प्रसाद लाड आहे, कुणीतरी अग्रवाल आहे, हे पक्षाचे पदाधिकारी आहेत. आणि या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून सब कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि सब कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून अर्धा पैसा वरचा आमदार खाणार, मोठा कॉन्ट्रॅक्टदार खाणार, तो अग्रवाल खाणार धुळ्याचा. आणि सब कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याला अर्धे पैसे राहतात आणि त्या अर्धे पैशात पुन्हा पैसे वाचवण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात घातलं जातं. ही सगळी साखळी सरकारपासून ते बॉटम पर्यंत आहे. करोडो रुपयाची उलाढाल याच्यातून होते, भ्रष्टाचार होतो. आणि या हरामखोरांना लाज वाटली पाहिजे की सामाजिक न्यायाचा, दलित विद्यार्थ्यांचा निधी हे खातायत. ह्याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रात
असू शकत नाही, एवढी गंभीर स्थिती आहे. आज मी 20 लेकरांना भेटलोय. कुणाचा बाप कंपनीत काम करतोय, कुणाची आई मजूर आहे, कुणी शेतात काम करतोय. स्वप्न बघणं आमचा गुन्हा आहे का? आम्ही भीक मागत नाहीत. सामाजिक न्याय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आमचा अधिकार आहे. आम्ही भिकारी नाहीत, आमचा हक्क मागतोय. उलट हे आमचा हक्क लुटून खाणारे अवलादी या नंदुरबार जिल्ह्यात बसल्यात आणि एकालाही आम्ही या ठिकाणी सोडणार नाही. तोंडाला फेस आलाय, विद्यार्थ्याला भयभीत करता. त्यांना तिथं डिस्चार्ज देण्यासाठी 3 तासापासून हॉस्पिटलची लाईट घालता. का तर पॅरेंट थकावत, का तर पॅरेंट कंटाळावत. फॅन लागला नाही म्हणजे विद्यार्थ्यांनी निघून जावा. एवढी पॉलिसी करावं यांनी, एवढे नाटकं करावात. पॅन्थरची अवलाद जिवंत लक्षात ठेवा. कुठे आमदार फाडवी? लाज वाटते का दलितांना भेटायला? का गावात आला नाही? लक्षात ठेवा, जर आमच्या ताटात माती आणि आमच्या ताटात जर विष घालून दलितांच्या, आदिवासींच्या लेकरांना, बाबासाहेबांच्या लेकरांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न जर केला तर सगळ्या मंत्र्यांना अल्टिमेटम देतोय. आम्हाला सुद्धा विष कालवता येतं. ही पॅन्थरची अवलाद, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर आमच्या मुळावर उठलात तर तुमच्या मुळावर उठायला आम्हाला वेळ लागणार नाही. हा गर्भित इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतोय. आणि आमच्या ताटात जर विष घालून दलितांच्या, आदिवासींच्या लेकरांना, बाबासाहेबांच्या लेकरांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न जर केला तर सगळ्या मंत्र्यांना अल्टिमेटम देतोय. आम्हाला सुद्धा विष कालवता येतं. ही पॅन्थरची अवलाद, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर आमच्या मुळावर उठलात तर तुमच्या मुळावर उठायला आम्हाला वेळ लागणार नाही. हा गर्भित इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतोय.